₹5,000 म्हणजे काही खूप मोठी रक्कम झाली का? पण त्या एवढ्याशा पैशाने कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. त्याचा मान, सन्मान, त्याची इज्जत कशी रस्त्यावर येऊ शकते आणि तो जगण्याचा उत्साह गमावून बसू शकतो. ही घटना आजची आहे. आज सोशल मीडियावरती काय काय होत आहे हे आपण जाणून घेऊ. नमस्कार, मी सुजाता. सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात. त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते. त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि आजची जी घटना आहे ती सत्य घटना आहे आणि ही घटना तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नागपूरमध्ये अमोल नावाचा मुलगा आपल्या आईबाबांसोबत आणि आपल्या लहान बहिणीसोबत राहत असतो. घरची परिस्थिती जेमतेम असते. तो 15,000 रुपयाने प्रायव्हेट जॉब करतो आणि आपला खर्च आणि आपल्या आईबाबांचा आणि बहिणीचा सांभाळ करत असतो. एके दिवशी बाबांची तब्येत खूप खराब होऊन जाते आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येते. तो हॉस्पिटलमध्ये बाबांना घेऊन जातो. पण रिसेप्शनमध्ये त्याला म्हटल्या जाते की 10,000 रुपये जमा करा, तेव्हाच आम्ही ट्रीटमेंटला सुरुवात करू. तो खूप इकडे तिकडे प्रयत्न करतो. आपल्या मित्रांना फोन करतो, तो नातेवाईकांना फोन करतो, तो हव्या त्या सगळ्या लोकांना हेल्प मागतो ज्याच्याकडनं त्याला आशा असते. पण त्याला कोणीच पैसे देत नाही. कुणाचकडे एवढे पैसे नसतात की ते त्याला देऊ शकतील. मग तो विचार करतो की बँकेतनं पैसे बँकमधून लोन घेतो. पण लोनही इतक्या सहजासहजी त्याला मिळालं नसतं, कारण त्यालाही थोडा वेळ लागला असता आणि त्याला तातडीने पैसे हवे असतात. मग तो विचार करतो की मी आता काय करू. त्याने असंच मोबाईलमध्ये जाहिरात पाहिली होती. त्याच्यामध्ये होतं की इन्स्टंट लोन 5 मिनिटामध्ये अप्रूव्हल असं त्याने पाहिलं होतं आणि तो ती जाहिरात बघतो. ॲप डाउनलोड करतो आणि तिथे मेसेज करतो की मला 5,000ची गरज आहे. तिथून मेसेज येते की हो, आम्ही तुम्हाला लगेच देऊ, पण त्याच्यासाठी आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या, फोटोज द्या आणि गॅलरीचा ॲक्सेस द्या आणि कॉन्टॅक्ट लिस्ट जी असते ते पण तुम्ही द्या. त्याला पैशाची गरज असते, त्यामुळे तो ते सगळं देतो आणि त्याला त्याच्या अकाउंटमध्ये 3,500 रुपये ते लोक टाकून देतात. तो म्हणतो की मला तर 5,000ची गरज होती, मग तुम्ही 3,500 का दिले? तर ते म्हणाले की प्रोसेसिंग फीस असते, GST असते आणि सर्व्हिस चार्जेस असतात, त्यामुळे हे सगळं मायनस करून आम्ही तुम्हाला 3,500 रुपये दिलेले आहे. मग दुसऱ्या दिवशी मेसेज येतो की हे पैसे तुम्हाला 7 दिवसामध्ये परत करायचे आहेत. तो प्रयत्न करतो, पण तो परत नाही करू शकत. मग त्याला फोन येतो आणि खूपदा फोन येतो, पण त्याच्याकडे पैसे जमलेलेच नसतात, त्यामुळे तो देऊ शकत नाही. आणि आता मात्र फोन धमक्या देणारा फोन असतो आणि समोरचा व्यक्ती त्याला धमक्या देत असतो की तुझे जे फोटोज आहेत ते तुझ्या नातेवाईकांना, म्हणजे जी कॉन्टॅक्ट लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये तुझे सगळे फोटोज आम्ही पाठवून देऊ, तुझ्या आईला फोन करू, तुझ्या नातेवाईकांना कॉन्टॅक्ट करू, असं वगैरे त्याला धमक्या देत असतात. पण त्याच्याकडे तर पैसेच नसतात, त्यामुळे तो शांतच बसतो. पण तिसऱ्या चौथ्या दिवशी त्याच्या बहिणीच्या मोबाईलवरती व्हॉट्सॲपवरती फोटो येतो. तो मॉर्फ फोटो असतो, म्हणजे शरीर कुणाचं आणि चेहरा कुणाचा असा अश्लील फोटो त्याच्या बहिणीच्या मोबाईलवरती येतो. तो ती आईला दाखवते. आई तर म्हणजे रडायलाच लागते की माझा मुलगा असा कसा घाणेरडा झाला, असा कसा वाह्यात झाला,
जेव्हा की तो मुलगा खूप चांगला असतो, तो आईबाबांना सांभाळणारा असतो, तो घरातल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणारा असतो आणि आईबाबांना उत्पन्न नसते, तो आपल्या आईबाबांना बहिणीला सांभाळणारा असतो, असा तो होतकरू मुलगा असतो. पण तो असा कसा झाला म्हणून आई तर रडायला लागते, बाबासुद्धा हादरून जातात. आजूबाजूचे लोक कुजबूज करायला लागतात की हा तर हाताबाहेर गेलेला मुलगा आहे, असं सगळे म्हणू लागतात. तो मात्र आता खूप हादरून गेला. त्याला भीती वाटायला लागली की आता माझं कसं होईल. तो डिप्रेशनमध्ये जायला लागला आणि एके दिवशी तो रात्री सगळे झोपले असताना रूममध्ये जातो आणि स्वतःला हँग करण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात त्याची बहीण त्याच्या मागे जाते. ती बघते की तिचा दादा काय करतो आहे ते. मग ती दादाला म्हणते की दादा, तू हे काय करतो आहेस? तू चूक केलेली नाही आहे तर मग तू असं का करतो? चूक तर त्या लोकांनी केलेली आहे, तर त्यांनी असं करायला पाहिजे, तू नाही. दादा, रडायचं नसते दादा, लढायचं असते, हे असं तू करू नको, असं ती खूप आपल्या भावाला समजावून सांगते. दुसऱ्या दिवशी ते लोक सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये जातात, रिपोर्ट देतात, सांगतात की त्याच्यासोबत काय झालेलं आहे. तो सगळी हिस्ट्री त्या पोलिसांना सांगतो. पोलिसनी तपास सुरू केलेला असते आणि पोलिसांना कळलं की जो ॲप आहे, जी कंपनी आहे ती फेक आहे आणि त्यांचं जे सर्व्हर असते ते विदेशात आहे. त्यांनी कितीतरी लोकांना फसवलेलं आहे आणि कितीतरी लोकांना त्यांनी लुबाडलेलं आहे, हे पोलिसांना कळलं. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अमोलला क्लीन चिट मिळाली. समाजामध्ये त्याची जी गेलेला मानसन्मान होता तो त्याला परत मिळाला कारण सगळ्यांना कळलं की अमोलसोबत दगा झालेला आहे, अमोलने असं काहीच केलेलं नाही. ती जो फोटो होता तो तर मॉर्क फोटो होता, असं त्यांना कळलं होतं. मग पोलिसांनी सुद्धा त्याला क्लीन चिट दिली होती. ते कर्ज 5,000 रुपयाचं नव्हतं, तो खेळ होता भीतीचा. भीती दाखवून लोकांना लुबाडणं ते त्या ॲपचं काम होतं आणि अशी फसवेगिरी सर्रास सुरू आहे. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.